नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 3 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। दिंडोरी तालुक्यातील टिलू लांडे हे गुलाब लांडे यांच्याबरोबर वाघाड धरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेले होते। मासे पकडण्यासाठी धरणात टाकलेले जाळे काढण्यासाठी टिलू यांनी उडी घेतली। बराच वेळ होऊनही ते बाहेर आले नाहीत। याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर अग्निशमन विभागाच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला। मृतदेह सापडल्यावर दिंडोरी रुग्णालयात नेण्यात आला। दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। दुसऱ्या घटनेत लौकिक जाधव हा विहिरीत पडला। लौकिक विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने बाहेर काढून वडाडी भुई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। तिसऱ्या घटनेत कैलास ठाकरे दारूच्या नशेत विहिरी जवळून जात असताना तोल जाऊन विहिरीत पडले। नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे।